शासनाचा भरघोस पगार घेणारे वन विभागातील लोकसेवक वन चौक्यांवरील अतिक्रमण थांबवू शकत नसतील तर अशा वन कर्मचारी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांवर वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब या अधिकारी कर्मचाऱ्यांची हजेरी एकदा घ्याच, पगार वन विभागाचा घेता, मग रक्षण अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यावाल्यांचे रक्षण करू नका. वन विभागाच्या चौकीला परप्रांतीय भांडवलदारांचा विरखा सोडवण्यास रेकॉर्ड. कामचुकार आणि कर्तव्यात चढढकल करणाऱ्या कासा वन परिक्षेत्र अधिकारीसह फॉरेस्ट गार्ड यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. तर आणि तरच वन विभागातील या कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना चाप लागेल. डहाणू उपवन संरक्षक अधिकारी निरंजन दिवाकर यांना जनता दरबारामध्ये याबाबत माहिती दिल्यानंतर यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागलं असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच अवैध बेकायदेशीरपणे वन जागेवर हे अतिक्रमण होताना दिसते. कासा पोलीस स्टेशनच्या बाजूलाच वन चौकी ही पूर्वी गस्त देखरेखीसाठी या चौकीचा वापर होत होता. मात्र वन विभागाच्या या चौकीला परप्रांतीय दुकानदारांचा विळखा पडला असून सध्या डम्पिंग ग्राउंड म्हणून या वन चौकीचा वापर होताना दिसतोय. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीने वन विभागाच्या चौकी अतिक्रमणात अडकल्या. गेल्या 2 वर्षांपासून कासा वन परिक्षेत्र अधिकारी सुयश कोळी व फॉरेस्टर गिरीश साळवी याकडे तक्रारी बातम्या प्रसिद्ध केल्यानंतरही जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे कासा वन परिक्षेत्रातील या वन चौकीला डहाणू उपवन संरक्षक अधिकाऱ्यांनी भेट देऊन या वन चौकीला अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडवा हीच मागणी हीच अपेक्षा जनतेच्या वतीने करत आहोत.